मग 2 वर्ष तुम्ही तिथेच काम केलं त्या कंपनीमध्ये, सेम कंपनी, आणि मग नंतर तुम्ही कसा पुढचा प्रवास होता तुमचा? नंतरचा पुढच्या प्रवासात माझ्या आयुष्यात चेंजेस झाले, लग्न वगैरे झालं. मग त्याच्यानंतर IT इंडस्ट्रीमध्ये असल्यानंतर एक 3-4 वर्षांनी मी दुसरी कंपनी जॉईन केली होती. तिथेही चांगला अनुभव मिळाला. आता त्यामध्ये 2008-9 वर्षामध्ये डाऊन टाईम होता, म्हणजे सॅच्युरेशन आलेलं होतं आणि तो एक अनुभव आला आयुष्यामध्ये. एक वर्षाचा गॅप पडला त्याच्यामुळे. बाळ लहान असल्यामुळे इमिडिएटली जॉईन करा, नाहीतर मग कंपनी सोडा, असा जो रिसेशन पिरियड येतो, तर त्या रिसेशनमध्ये तोही एक अनुभव आला मला. पण ठीक आहे, तो काळ मी मुलाबरोबर एन्जॉय केला. परत 1 वर्षाचा झाल्यानंतर लगेच दुसरं काम म्हणजे कंपन्यांमध्ये सर्च करत राहिले. 4-1 वर्ष दुसऱ्या कंपनीमध्ये झाल्यानंतर लंडनला जायचा चान्स मिळाला. सो ती एक नवीन संधी झाली उपलब्ध आणि चॅलेंजेस येत गेले. कळलं. म्हणजे तुम्ही बरंच कामासाठी बाहेर गेलात, लंडन, अमेरिका, सगळीकडे बरंच फिरलात तुम्ही. ओके. मग हे जॉब करता करता शेवटचा जॉब कधी होता तुमचा? शेवटचा जॉब हा 3 वर्षापूर्वी मी सोडला. आणि खरं जॉब करतानाच माझा मुलगा जेव्हा एक 5-6 वर्षांचा झाला, तेव्हा मनात असं आलं की नोकरी आपण खूप वर्ष काही करायची इच्छा नाही आहे, आता स्वतःचं काहीतरी चालू करायचं. तोपर्यंत ना वारे वाहतच होते, बिझनेस करा, यूट्यूब आणि त्या सगळ्यावरनं बऱ्याच गोष्टी येत होत्या कानावर. आता आपल्यासारखे शिकलेले लोक नाही बिझनेस करणार तर कोण करणार? म्हणजे एक नजर तयार झाली होती की हा बिझनेस करणारा व्यक्ती कोण आहे, किंवा हल्दीराम म्हणा किंवा असे म्हणा, हे सगळे यूट्यूबवरनं बघितले गेले होते की खूप लोकांनी शून्यातून काही ना काही केलेलं आहे, आपणही करावं, असा थोडासा चॅलेंज आला मनात. आणि सुरुवात कुठून करायची, तर माझा इंटरेस्ट मेन तर मला असं कळलं की 3 वर्ष किंवा 4 वर्ष तुम्ही न थकता काय काम करू शकाल, तेच म्हणजे तुमचं पॅशन ते असलं पाहिजे. हे जेव्हा मनात आलं तेव्हा मग म्हटलं की कुकिंगमध्ये मी करू शकेन. एक पारंपरिक पदार्थ, मी जेव्हा मुंबईमध्ये किंवा भारताबाहेर गेले तेव्हा आपण ना हे पारंपरिक पदार्थ खूप मिस करतो तिथे. कारण जेव्हा इथे असतो तुम्हाला म्हणतात क्षणीच सगळ्या गोष्टी आता अवेलेबल होतात, पण तसं तिकडे नाही आहे. त्यावेळेला अगदी घरच्या घरी आपण पोहे जरी करून हे दिले किंवा काय फ्रोझन फूडचं तेव्हा हे कळलं होतं. ते फ्रोझन फूड घेऊन कंटाळा आला होता तिथे. पण आपण स्वतः बनवत असल्यामुळे लहानपणापासून मला तसा काही त्रास झाला नाही तिथे. इनफॅक्ट मी खूप बऱ्यापैकी चांगलं जेवण बनवत असल्यामुळे खूप चांगली मित्रमंडळी पण जमा झालेली होती. मग तिथे कुठेतरी मला वाटतं तिथून सुरुवात झाली असेल. खूपदा माझे US ला असलेले कलिग म्हणत होते, तू इकडेच काहीतरी फूडचं चालू कर, इथे खूप डिमांड आहे वगैरे. कदाचित तेच बीज अंकुरित झालं आणि मग बिझनेस फूडबद्दल करायचा विचार झाला असा. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात म्हणजे हा नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे. ह्याचा पूर्ण पॉडकास्ट आपल्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, ज्याचं नाव आहे वन टेक विथ अनिकेत. हे चॅनल तुम्ही नक्की फॉलो करा. आणि इंस्टाग्रामवर आम्ही बऱ्याच रील्स ह्या व्हिडिओच्या अपलोड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही सगळ्या बघा. आणि वन टेक विथ अनिकेत हे इंस्टाग्राम चॅनल पण फॉलो करा.